नमस्कार मित्रांनो, देशामध्ये सध्या 16वी राष्ट्रीय जनगणना प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आणि ही जनगणना 2 प्रकारे करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये नागरिक स्वतःची जनगणना घरबसल्या स्वतः 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीमध्ये गुगलच्या माध्यमातून sc.census.gov.in या संकेतस्थळावर येऊन करू शकतात. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये BLO कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून प्रत्यक्षरित्या ते तुमच्या घरी येऊन 16 मे ते 14 जून 2026 या दरम्यानच्या कालावधीमध्ये घरी येऊन तुम्हाला विचारण्यात येणाऱ्या प्रश्नाच्या माहितीवर तुमची जनगणना करणार आहेत. या दोन्हीमध्ये तुम्ही स्वतः जनगणना करताना किंवा प्रत्यक्षरित्या घरी येऊन करण्यात येणारी जनगणना यामध्ये मुख्यतः 34 प्रश्नांची योग्य, अचूक व बरोबर माहिती देऊन जनगणना करण्यात येणार आहे. आता हे जे विचारण्यात येणारे 34 प्रश्न आहे याची 4 प्रकारच्या विभागामध्ये वर्गवारी करण्यात आलेली आहे. यामध्ये पहिला जो विभाग आहे यामध्ये आपल्या घराच्या स्थितीबाबत प्रश्न आहेत, जसे की इमारत क्रमांक, घर क्रमांक इथे लिहायचा आहे. त्यानंतर घराच्या जमिनीसाठी काय वापरण्यात आलेले आहे, माती, दगड, लाकूड, बांबू, पक्क्या विटा किंवा टाईल यापैकी एक पर्याय निवडून त्याच्या पुढील बॉक्समध्ये टिक मार्क करायची आहे. त्यानंतर घराची भिंत कशाने बांधलेली आहे किंवा कशाची आहे व घराचे छत कसले आहे, कच्चे, पक्के, लाकूड, माती, बांबू, पत्रे का स्लॅबचे आहे यापैकी योग्य व बरोबर उत्तर निवडून त्याच्या पुढे टिक मार्क करा. यानंतर राहते घर, घर राहण्यासाठी वापरता का इतर व्यावसायिक कारणासाठी, जे असेल त्याच्या पुढे टिक मार्क करायचं आहे. आता घराची स्थिती इथे पण योग्य पर्याय निवडायचा आहे. आता यानंतर दुसरा विभाग, यामध्ये प्रथम कुटुंबात राहणारे एकूण व्यक्तीची संख्या किती आहे आणि कुटुंब प्रमुखाचे नाव इथे लिहायचे आहे किंवा सांगायचे आहे. त्याचप्रमाणे प्रमुखाच्या लिंगाचे वर्णन इथे निवडायचं आहे, स्त्रीलिंग आहे का पुल्लिंग आहे. पुढे जातीचा प्रवर्ग, जे नागरिक SC ST असेल त्यांनी तो प्रवर्ग निवडायचा. या व्यतिरिक्त इतर जातीचे असलेल्यांनी इतर हा पर्याय निवडून क्लिक करायचं. त्यानंतर घराचा मालकी हक्क, घर स्वतःचे आहे का, घर स्वतःचे असल्यास घर स्वतःचे आहे पण काही कारणामुळे इतर ठिकाणी भाड्याने राहतात किंवा घर मालकी हक्काचे नसल्यामुळे भाड्याने राहतात, यापैकी किंवा इतर योग्य पर्याय निवडा. त्यानंतर कुटुंबाच्या मालकीची राहण्याच्या खोल्यांची संख्या किती व कुटुंबात राहणाऱ्या विवाहित जोडप्याची संख्या किती इथे नोंदवायची आहे. आता तिसरा विभाग, यामध्ये कुटुंबास उपलब्ध असलेल्या सोयीसुविधाचा उल्लेख आहे. कुटुंबाला मिळणारे पिण्याचे पाणी कसले व कुठून मिळते यापैकी योग्य पर्याय निवडायचा आहे. हे पिण्याचे पाणी कुठून उपलब्ध होते याचा देखील योग्य पर्याय निवडा. पुढे घरात येणारा प्रकाश कशाच्या माध्यमातून येतो, जसे की वीज, रॉकेट, सौर ऊर्जा किंवा इतर यापैकी योग्य पर्याय निवडा. शौचालयाची उपलब्धता, शौचालय घरगुती आहे का सार्वजनिक आहे किंवा शौचालय नाही यापैकी योग्य पर्याय. त्यानंतर शौचालयाचा प्रकार, घराचे जे सांडपाणी आहे त्याचा कशा प्रकारे निचरा होतो, बंद गटारीद्वारे किंवा उघड्या गटारीद्वारे, योग्य पर्याय निवडा. घरात आंघोळीसाठी सुविधा कशा प्रकारची आहे, घरात स्वयंपाकघर आहे का, त्याचप्रमाणे गॅस जोडणी आहे का यापैकी योग्य उत्तर निवडा. घरात जो स्वयंपाक करण्यात येतो तो कशाच्या माध्यमातून कशाद्वारे करण्यात येतो याचे देखील इथं उत्तर निवडायचं आहे. चौथा विभाग, कुटुंबाने धारण केलेली मालमत्ता, घरात व्हिडिओ ट्रान्झिस्टर आहे का, असल्यास त्याच्यापुढे टिक मार्क करा. घरामध्ये टेलिव्हिजन सुविधा आहे का, असल्यास योग्य पर्याय लिहा. घरामध्ये इंटरनेट सुविधा आहे का, वापरत असल्यास कशासाठी वापरता. घरामध्ये लॅपटॉप, संगणक, टेलिफोन, मोबाईल असल्यास योग्य उत्तर दर्शवा. कुटुंबाजवळ सायकल, दुचाकी किंवा 4 चाकी वाहन असल्यास त्या पर्यायापुढे टिक मार्क करा. कुटुंबामध्ये जास्त प्रमाणात खाण्यासाठी वापरले जाणारे कोणते धान्य त्याच्यापुढे देखील टिक मार्क करावी. आणि शेवटी कुटुंबातील एका व्यक्तीचा अंकी मोबाईल नंबर या बॉक्समध्ये लिहायचा आहे किंवा सांगायचा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारची माहिती ही स्वतः जनगणना करत असताना योग्य, अचूक कुटुंबाची माहिती भरायची आहे किंवा BLOच्या माध्यमातून घरी आल्यानंतर जनगणना करताना ही योग्य माहिती द्यायची आहे. अशा प्रकारे या माहितीच्या आधारे आपली जनगणना 2027 करण्यात येणार आहे. त्यामुळे ही माहिती चुकीची न देता बरोबर देऊन आपली जनगणना करून घ्यावी. धन्यवाद.